नमस्कार. लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला अंड्याचं कालवण कसं बनवायचं हे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. अंड्याचं कालवण बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर खोबऱ्याचे काप हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात आणि बाजूला काढूयात. कांदा भाजण्यासाठी कढईमध्ये पाव पळी तेल घालूयात. इथे मी 2 मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. कांदा घालूयात. कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. कांदा लवकर भाजावा म्हणून थोडेसे मीठ घालूयात. कांद्याला हलका सोनेरी रंग आल्यावर 1 पिकलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात. कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 इंच आले, 10 ते 12 लसूण पाकळ्या, भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे काप आणि भाजलेला कांदा टोमॅटो घालून कमी पाण्याचा वापर करून छान अशी मऊ पेस्ट तयार करून घेऊयात. कालवण बनवण्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल घालूयात. तेल चांगलं गरम झाले की याच्यामध्ये बारीक केलेला मसाला घालूया. हा मसाला आता तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेऊयात. वाटताना कमी पाण्याचा वापर केल्यामुळे मसाला लगेच भाजेल. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूयात. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा गरम मसाला घालून अर्धा ते 1 मिनिट परतून घेऊया. मसाले भाजून झाल्यानंतर याच्यात 1.5 ग्लास उकळलेले पाणी घालूयात. उकळलेले पाणी घातल्यामुळे कालवणाला उकळी पटकन येईल, तसेच रंग आणि चवही छान येईल. मसाला मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ घालूया. हलवून घेऊया. बाजूच्या गॅसवर कालवण उकळायला ठेवूयात. इथे मी 6 उकडलेली अंडी घेतलेली आहेत. अंड्यांना सुरीने अशा पद्धतीने 2 वेळा चिरा देऊयात. सगळ्या अंड्यांना चिरा देऊन झालेल्या आहेत. उकडलेल्या अंड्याला चव लागावी म्हणून कढईमध्ये पावपळी तेल घालूया. तेल गरम झाल्यावर पाव चमचापेक्षा कमी हळद, थोडा कांदा लसूण मसाला, थोडंसं मीठ घालून परतून घेऊयात. उकडलेली अंडी घालूयात. गॅसच्या मंद आचेवर अंडी फ्राय करून घेऊयात. अंड्याच्या कालवणाला उकळी यायला लागलेली आहे. फ्राय केलेली अंडी घालूयात. अंडी कालवणामध्ये मिक्स करून घेऊयात. अंडी कालवणामध्ये मिक्स करून झाल्यानंतर वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. गॅसच्या मंद आचेवर कालवणाला खळखळून उकळी आणूयात. अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे. गरम गरम अंड्याचं कालवण रोटी, चपाती, भाकरी तसेच साधा राईस किंवा जिरा राईस सोबत खायला द्या. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.